आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर पाहायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये किंवा आपण रेग्युलर आता जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना या आपल्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसतात. तर कोणकोणत्या प्रकारच्या भावना या आपल्या जीवनामध्ये रोजच्या दररोजच्या जीवनामध्ये येत असतात ते मला सांगा बरं. त्याच्यामध्ये आनंद असेल, दुःख असेल, राग असेल, म्हणजे या प्रकारचे भावनेचे प्रकार आपल्याला दिसून येतात. मग एका कवितेमध्ये आता कोणता त्या ठिकाणी भावना व्यक्त केली कवितेमध्ये ते मला तुम्ही सांगायचे. कवी इंद्रजित भालेराव यांनी बाप या कवितेमध्ये अतिशय मार्मिक वर्णन केले की शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काटा त्याच्याच कापाई त्याने काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्याने काय केलं पाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्र दिस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, बाप फोडतो लाकड माय पेटविते चुल्हा, बाप फोडतो लाकड माय पेटविते चुल्हा, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाचंच खातो, आम्ही कष्टाचंच खातो, जगकरी हापा हाप, आम्ही कष्टाचंच खातो, जगकरी हापा हाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. मग या कवितेमध्ये ज्यावेळी इंद्रजित भालेराव हे आपल्या वडिलांच्या विषयी बोलताना आपल्याला दिसत आहे, तर याच्यामध्ये त्यांनी कोणती भावना व्यक्त केली मला सांगा. काळजी, आपल्या वडिलांविषयी असणारं ते दुःख, कारण की आपले वडील तर कष्ट करतायत परंतु त्यातून मिळणारा जो भाग आहे तो इतरांच्या हातामध्ये आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि अशा प्रकारच्याच भावना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दिसून येतात. मग आता त्याच प्रकारचा एक पाठ आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे हसरे दुःख. आता या पाठाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये जे हास्य, ज्या माणसाने पूर्ण जगभर आपल्या हास्य विनोदाने नाव अलौकिक केलं, अजरामर झाले असे चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावर आधारित हा पाठ आहे. या पाठातून त्यांनी आपल्या जीवनाची जी रंगभूमीची जी सुरुवात आहे ती या पाठामध्ये दिलेला आहे की कोणत्या ठिकाणाहून त्यांनी आपल्या जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांच्या आईचं असणारं प्रेम, त्या मातृवात्सल्य जी आई होती त्या आईचं आणि त्यांचं जे प्रेम आहे ते या पाठातून आपल्याला व्यक्त केलेले दिसून येतं. आणि या पाठाचे जे लेखक आहेत हे भादक खेर म्हणून, तर त्यांनी या पाठामध्ये आपले दुःख व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते. तर मी सुरुवातीला या पाठाच्या लेखकाविषयी आपल्याला माहिती देतो. ह्या पहिल्या पीपीटीमध्ये आपल्याला काय दिसतंय मला सांगा. पहिल्या चित्रामध्ये हे जे चार्ली चॅप्लिन आहे त्यांच्या बरोबर असणाऱ्या दोन व्यक्ती तुम्हाला ओळखू येत आहेत का? आहेत का? ओळखू येत आहेत का? हे त्यांचे पु ल देशपांडे
पाटील आणि दुसरं कोण आहे कर्मवीर भिमराव पाटील. म्हणजे हे व्यक्तिमत्व असं होतं चार्ली चॅप्लिन. आणि हे हसरे दुःख या हे जे पुस्तक आहे या पुस्तकामधून हा लेख आपल्याला घेतलेला दिसून येतो. हा जो पाठ घेतलेला आहे, ज्या या पाठाचे लेखक आहेत खेर, त्या खेर यांनी जवळजवळ 25 वर्ष केसरी या वर्तमानपत्रामध्ये लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की हसरे दुःख या नावाच्या पुस्तकात घेण्यात आलेला हा जगप्रसिद्ध हास्य सम्राट चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावर आधारित हा पाठ आहे. आता या पाठामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या गोष्टी आहेत याचा जो मुख्य आशय आहे या पाठाचा, तर दुःख हे जीवनाचे शिक्षक आहे आणि खऱ्या चेहऱ्यामागील वेदना आणि संघर्ष आपल्याला मजबूत करतो, या प्रकारचा आशय या पाठामध्ये आलेला आहे. तर या पाठाची थोडक्यात आपण सारांश समजावून घेऊ. तर लिली हार्ले नावाच्या ज्या एक गायिका होती, नर्तिका होती आणि ती ज्यावेळी स्टेजवरती आपला परफॉर्मन्स करत होती त्यावेळी त्या ठिकाणी असणारे प्रेक्षक वर्ग त्यांचे गाणे ऐकण्यामध्ये अतिशय मग्न झालेला होता. आणि मग्न झालेला चाहता वर्ग होता तो गाणं अतिशय जीव लावून आपल्या आकांतापासून त्या गीत गात होत्या. आणि त्यांचं गाणं म्हणजे त्या प्रसिद्ध अशा गायिका असल्यामुळं त्यांना ऐकण्यासाठी आलेला सर्व जो श्रोता वर्ग होता तो मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकत होता. परंतु अचानक त्यांच्या आवाजाला असं काहीतरी झालं आणि त्या अचानक त्यांच्या तोंडातून येणारा आवाज बंद झाला. त्या आतंकाने अशा विळू लागल्या आणि ताल सूर लय जर आपण पाहिला तर तो अचानक बंद झाला आणि तालाचा, सुराचा आणि त्यांच्या आवाजाचा संपर्क म्हणजे जो आपण म्हणतो ना मेळ बसणे, तो मेळ बसणे अचानक थांबला. आणि कुणालाही काय समजेना की नक्की स्टेजवरती काय झालं. त्या आकांताने आपल्या घशातून आवाजासाठी प्रयत्न करत होत्या परंतु त्यांचा आवाज येत नव्हता. मग त्यावेळी काय झालं तर त्या ठिकाणी असणारा जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मॅनेजर आतमध्ये होता आणि प्रेक्षकांमध्ये आता कुजबूज चालू होती, कारण की लिली हार्लेचं गाणं ऐकण्यासाठी चाहता वर्ग जो होता तो अतिशय मंत्रमुग्धपणे गाणं ऐकण्यात दरवेळी गुंग व्हायचा. परंतु अशा वेळी त्यांनाही कळत नव्हतं आणि लिली हार्लेलाही कळत नव्हतं की नक्की काय झालं. मग अशा वेळी काय झालं तर प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि तो आवाज आतमध्ये जो मॅनेजर होता त्या मॅनेजर पर्यंत गेला. परंतु त्या ठिकाणी त्यांचा धाकटा मुलगा जो चार्ली नावाचा धाकटा मुलगा होता तो विंगेमध्ये उभा होता. परंतु त्याला काही तो 5 वर्षाचा होता त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी काही लक्षात आल्या नाही. परंतु ज्यावेळेस त्या मॅनेजरला आतमध्ये आवाज गेल्यानंतर मॅनेजर बाहेर आला आणि त्यांनी ते लिलीची अवस्था, लिली स्टेजवरतीच होत्या परंतु त्यांचा आवाज येत नव्हता. परंतु हे मॅनेजरच्या लक्षात आलं, परंतु ते काहीच करू शकत नव्हते. आणि अशा वेळी लिली आतमध्ये आल्या, विंगेमध्ये आल्या आणि त्यांनी ती आपल्याला होणारा त्रास त्या मॅनेजरला त्यांनी व्यक्त करून सांगितला. आणि अशा वेळी मॅनेजरलाही कळेना की आता काय करावं आणि लिलीलाही कळत नव्हतं की आता काय केलं पाहिजे. मग अशा वेळी काय झालं तर मॅनेजरला एक कल्पना सुचली. त्यांनी लिलीला सांगितलं की हा जो तुमचा मुलगा चार्ली आहे तो चार्ली या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असलेलं गाणं जर या चार्लीला आपण या ठिकाणी म्हणायला लावलं तर तुमची काय हरकत नाही ना. तर त्यांनी काही बोलायच्या आतच ते मॅनेजर चार्लीला घेऊन स्टेजवरती गेले आणि त्यांनी सर्व प्रेक्षकांना शांत केले आणि त्यांनी सांगितलं की असं यांना त्रास होतोय आणि हा तर प्रोग्राम आपण मध्ये सोडू शकत नाही, प्रोग्राम तर आपल्याला पूर्ण करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी चार्लीला त्या ठिकाणी प्रेझेंट केलं आणि चार्लीला सांगितलं की तू हे गाणं तुझ्या आईचं असणारं गीत तू या ठिकाणी म्हणून दाखव. आणि ज्यावेळी चार्लीने गाण्यास सुरुवात केली त्यावेळी पुढे बसणारा जो प्रेक्षक वर्ग होता तो अतिशय स्तब्ध झाला, शांत झाला. आणि जसं ती लिली हार्ले गाणं गात होती त्याच पद्धतीचा जो चार्ली तिचा मुलगा अतिशय 5 वर्षाचा लहान असणारा मुलगा तेच गाणं त्याच पद्धतीने ज्यावेळेस प्रेझेंट करू लागला त्यावेळी त्या ठिकाणी असणारे प्रेक्षक देखील अतिशय अचंबित झालं, मंत्रमुग्ध झालं आणि समोर फक्त ते गीत गाण्यात म्हणजे मग्न झालं. आणि त्या ठिकाणी असणारे जे सूर देणारे जे संगीतकार होते त्यांनी देखील त्या गाण्याला अतिशय चांगला सूर द्यायला सुरुवात केली. त्या सुराची आणि त्या गाण्याची एक मैफिल परत रंगलेली आपल्याला दिसून आली. आणि अक्षरशः ते पैसे ज्यावेळेस ते गाणं गायला लागला त्यावेळेस ते पैसे जे श्रोते होते त्या पैशाची त्यांनी अशी उधळण केली.
त्या चार्लीवरती. आणि ती चार्ली लहान असल्यामुळे त्याला कळत नव्हतं, पण त्याने ते गाणं थांबवलं आणि ते पैसे गोळा करू लागले. मग ते पैसे गोळा करू लागले तर ते जास्त हशा पिकला, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या श्रोत्यांमध्ये हशा पिकला की हा पैसे गोळा करतोय, म्हणजे गाण्याचं ठेवल्याने पैसे गोळा करतोय. ते त्यांना अप्रूप वाटलं आणि ते करताना मॅनेजरनी बघितलं. मॅनेजर पैसे गोळा करायला आला म्हणून चार्ली त्याच्या अंगावर गेला. त्या चार्लीला वाटलं की माझे पैसे हा का घेतोय, म्हणून तो पैसे घेऊन, परंतु तो पैसे घेऊन मॅनेजर त्याच्या आईकडे गेला. त्यांनी ते पैसे त्याच्या आईजवळ दिले. मग चार्लीला बरं वाटलं. पुन्हा गाणं तेच चालू झालं. पुन्हा पैशाची उधळण त्याच्यावरती झाली. प्रेक्षक अक्षरशः चार्लीला प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलं. चार्लीने रंगभूमीवरती केलेला तो पहिला प्रयोग होता आणि तो अतिशय प्रयोग यशस्वी झाला. आणि त्याच वेळी चार्लीचं पहिलं पदार्पण या रंगभूमीवरती झालं. आणि आपल्याला आश्चर्य वाटायला नको की चार्लीने आपलं नाव या जगाच्या पटलावरती हास्य, ज्या ठिकाणी हास्य हा शब्द येईल त्या ठिकाणी चार्ली चॅप्लिन हे नाव आपल्याला आलेलंच दिसेल, असं अजरामर नाव त्या चार्लीने केलं. आणि त्याच दिवशी त्याच्या लिली हर्ले जी आई होती त्याची, तिचं नाव हॅना चॅप्लिन, त्या हॅना चॅप्लिनचं त्याच ठिकाणी करिअर त्या दिवशी संपलं आणि तिच्या मुलाचं करिअर त्या दिवशीपासून चालू झालं. अशा प्रकारचा हा पाठ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि यातून या लेखकाने एकच सांगितलेलं आहे, जे खरे म्हणून लेखक आहेत त्यांनी एक सांगितलं आहे की त्याची जी हसवण्याची जी पद्धत होती किंवा जी हसवण्याची जी कला होती, त्या हसवण्याच्या कलेमागे असणारं जे दुःख होतं ते दुःख अतिशय वेदनादायी होतं, परंतु तो ते व्यक्त करू शकत नव्हता, कारण की त्या ठिकाणी त्याला त्याची कला दाखवायची होती, त्याचे दुःख दाखवायचं नव्हतं. मला या ठिकाणी एकच सांगायचंय की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख ही येत असतात, परंतु दुःख ही तुम्हाला बिघडवायला नाही, तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी येतात. आणि ही दुःख आपल्या जीवनामध्ये आलेली तुम्ही दुःख आवर्जून अभ्यासा, आवर्जून त्याचा अभ्यास करा. जेवढी आतापर्यंत दुःख तुमच्या जीवनामध्ये आलेली आहेत ती दुःख तुम्हाला सावरूनच तुम्ही आतापर्यंत पुढे आलेला आहात. म्हणजे त्या दुःखामुळे तुम्ही आतापर्यंत अतिशय मजबूत तयार झालेला आहात. आणि तेव्हापासून तुमच्यामध्ये आलेला जी स्वावलंबीपणा असेल, चिकाटीपणा असेल आणि आत्मविश्वास असेल, तो त्याची खरी तर देण आहे. म्हणून मी म्हणतो जीवनामध्ये दुःखही असलीच पाहिजे, त्याच्याबरोबर सुखही असलं पाहिजे, परंतु दुःखामध्ये कुणीही न डगमगता त्यातून मार्ग काढून आपला जीवन प्रवास करायचा असतो. एवढंच हा पाठ मला वाटतं यातून सांगून जातो. तर अशा प्रकारे या पाठामध्ये चार्ली चॅप्लिनने आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी चार्ली चॅप्लिन यांची जी सुरुवात आहे ती लेखकाने या पाठातून आपल्याला केलेली दिसून येते. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दुःख हे जीवनाचे शिक्षक आहे हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल, कारण की दुःख जीवनामध्ये येतं ते आपल्याला शिकवून जाण्यासाठी, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा शिक्षक नाही. दुसरा जर ही बघितला, आशय बघितला तर खऱ्या चेहऱ्यामागील वेदना, म्हणजे त्या ठिकाणी त्या चार्लीला असणाऱ्या ज्या वेदना होत्या त्याला त्या स्टेजवरती व्यक्त करता आल्या का हो? तर त्या चार्लीला त्या वेदना लपवून आपलं गीत त्या ठिकाणी प्रेझेंट करावं लागलं. त्या ठिकाणी त्याच्या आईला देखील खूप वेदना होत होत्या, परंतु तिचा मुलगा त्या ठिकाणी प्रेझेंट करतोय, तिचा मुलगा त्या ठिकाणी व्यक्त होतोय, म्हणून तिची आई देखील आतून तिला आनंद होत होता, मनातून ती दुःखी होती, परंतु तिचा मुलगा देखील तिच्यासारखं गीत गातोय यात तिला फार मोठा आनंद होता. तिसरा जर आपण त्या ठिकाणी आशय बघितला तर संघर्ष आपल्याला मजबूत करतो. म्हणजे त्या ठिकाणी जो चार्ली चॅप्लिन किंवा त्या लिली हार्लेचा जो संघर्ष होता, तो संघर्ष त्या ठिकाणी तिच्या मुलाने पाहिला. तिच्या मुलाचं वय कमी होतं, त्याला कळत नव्हतं की काय चाललंय, परंतु तो एवढा समजूतदार होता की आपल्याला काय करायचंय ते त्याच्या मनामध्ये एक कल्पना त्याने तयार केली होती आणि त्या ठिकाणी तो व्यक्त झाला. त्याच्यानंतर या पाठाची जर उद्दिष्ट आपण पाहिली तर पहिलं उद्दिष्ट आहे दुःखाचं महत्व समजावून घेणे. म्हणजे दुःख म्हणजे काय, दुःख आल्यानंतर काय केलं पाहिजे या गोष्टी या पाठातून आपल्याला स्पष्ट करता येतील. दुसरा आहे की संघर्षाची भूमिका ओळखणे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी केलेला संघर्ष आहे. संघर्ष हा अनेक प्रकारचे असू शकतात, परंतु चार्ली चॅप्लिनचा या पाठामधील संघर्ष आपल्याला एक वेगळं पण दाखवून जातो. आणि तिसरी गोष्ट आहे ती सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे. आणि यातून एक लक्षात येईल आपल्याला की कोणतीही गोष्ट असेल ती जर आपण पॉझिटिव्हली घेतली
तर त्यातून जे होणारं जे सार्थक आहे ते अतिशय मार्मिक आणि चांगलं होईल, त्यातून काहीतरी घडेल, हे चांगलंच घडेल एवढं आपल्याला या पाठातून लक्षात येते. तर या ठिकाणी जे प्रश्नोत्तरे आहे, पहिला प्रश्न आहे हसरे दुःख म्हणजे काय? उत्तर सांगता येईल तुम्हाला? बरोबर. आणि दुसरा प्रश्न आहे दुःख महत्वाचे का? म्हणजे का दुःख महत्वाचे? संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. बरोबर. म्हणजे त्यातून आपल्याला काय मिळते, तर एक संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. आणि संघर्ष आपल्याला काय देतो? अनुभव देतो. म्हणजे संघर्ष हाच आपला गुरु आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी हसरे दुःख हा पाठ अभ्यासलेला आहे. काही कोणाला अडचण आहे का? राहिलेला तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये लिहून आणा. थँक्यू. मला